अरे दादा बोल ना. मला काय आवडत नाही राजकारणी लोकांबद्दल बोलायला. आणि नेहमी काय तू विचारत असतो रे, बोल ना. काय गरज पडली आपल्याला, सांग ना. बघायला गेलं तर हे वेस्ट ऑफ टाइम आहे यांच्यावर बोलणं. ही राजकारणी लोक आपली कोण लागतात काय? सांग, काय लागतात आपली ही लोक? आणि मूळ चक्क तर आपण आपल्या आवडत्या नेत्यांवर यांच्याशी आपण आपसातच लढतो. चुकीचं बोलते तर सांग मला. लढतो की नाही आपण? आपला जो आवडता नेता असतो आपसातच झगडे असतात आपली. आणि मला सांग रे बाबा, लोकशाही याचा अर्थ माहितीये तुला? माहितीये का? नाही ना. लोकशाही म्हणजे लोक म्हणजे भारताची लोक, आणि शाही म्हणजे राज्य, म्हणजेच लोकांचे राज्य. आता तू सांग मला, हे आपल्या देशात तुला असं काही दिसतंय? लोकांचे राज्य दिसतंय? ज्या पक्षांना ज्यांची जास्त सत्ता असते ती लोक आपल्यावरती राज्य करतात. कळतंय का? आपल्यावरती राज्य म्हणजे आपण ह्यांना आपण निवडून आणायचं आणि ही लोक आपल्यावरती राज्य करणार. आपला घात करतात ही लोक. इलेक्शनच्या वेळी आपल्याला काय काय स्वप्न दाखवतात, आणि आता जेव्हा ही लोक निवडून येतात तेव्हा खरा रंग दाखवतात ही लोक. आणि आपण काय करतो? अरे छोटी कामं होत नाही यांना. रस्ता एक आणि त्यावर खड्डे अनेक. ही छोटी छोटी कामं जमत नाही, आणि आपण ह्यांच्याकडून माणुसकी काय बोलतात अंग्रेजीमध्ये? ह्युमॅनिटी. बरोबर की नाही? ह्यांना हे जमत नाही. आपण लय पुढचा विचार करतो ह्यांना घेऊन. अरे छोटी कामं सुरू करा ना तुम्ही, की रस्ता बनवा, लोकांना काय गरज आहे ते करा. माणुसकी तर येईल ना ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही हे करताय तर कामं तुमची. काय बोलायचं? आता हे पेपर वाचत होतो, ह्यात एवढं काय लिहून आलंय, काय कळतंय भाई? काय होते? कुठं देशाची प्रगती होते? नाही होते. तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून मला विचारता, तुम्ही काहीतरी बघता माझ्यात, पण असं चालतंय का कुठं? काय चाललंय देशात काही ठाऊक नाही, आणि लोकांना नाही काही पडलेली नाही. माफ कर बाई, वाचतो माझा पेपर.